नमस्कार, मी विशाल पवार, पवार्स प्राईम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. काल आपण JMC नांदेडची इंग्लिश सब्जेक्ट डिस्कस केला होता. त्यातले 25 क्वेश्चन जे होते डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन बघितलं. तो पेपर पिऊनचा होता. आज आपण जो लॅबोरेटरी सर्वंटचा पेपर आहे 29 जुलै 2025ला झाला होता रिसेंटमध्ये, त्याचा डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहे. सेम असेच क्वेश्चन JMC छत्रपती संभाजीनगरला येतील आणि येणाऱ्या ज्या TCS एक्झाम कंडक्ट करतील त्या एक्झाम्समध्ये सुद्धा असे सेम पॅटर्न फॉलो होईल. तर क्वेश्चन सॉल्व करण्याचा अप्रोच बघा, नक्कीच तुम्हाला यातून मदत मिळेल. आणि तुमचे इतर कोणी मित्र प्रिपरेशन करत असेल या एक्झामची तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर बघूया फर्स्ट क्वेश्चन आहे, आफ्टर इंडियाज वर्ल्ड कप win in 1983, West Indies dash in India and won all the test matches and one day internationals. तर यामध्ये फिल इन द ब्लँक आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे व्हिजिटेड. लँडेड तर येणार नाही, डिपार्टेड येणार नाही. व्हिजिटेड म्हणजे शॉर्ट टर्मसाठी आपण व्हिजिट करतो, तर यामध्ये काय येईल? करेक्ट ऑप्शन राहील अराइव्ड म्हणजे काय? येणे. ठीक आहे. अराइव्डचं अँटोनिम आहे डिपार्चर. डिपार्ट हे जे ऑप्शन आहे 3 नंबर हे आहे त्याचं अँटोनिम, अराइव्ह, डिपार्चर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यामध्ये ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट शोधायचं आपल्याला. ठीक आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे शी विल अटेंड्स द मीटिंग ॲट 3 PM. ती 3 वाजता मीटिंग अटेंड करेल. ठीक आहे. पण इथं काय आहे, अटेंडला एस लागलेलं आहे बघा, आणि इथं काय विल आहे. ज्यावेळेस विल येतं त्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो, त्याला येस लागत नाही, त्यामुळे हा का राहील? इनकरेक्ट राहील. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन, आय विल हॅव बीन वर्किंग हेअर फॉर 5 years नेक्स्ट मंथ. आय विल हॅव बीन वर्किंग हेअर फॉर 5 years. फॉर का आलं हे तुम्हाला, जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी एक्सप्लेन केलं की फॉर केव्हा यूज होतं आणि सिन्स केव्हा यूज होतं. ठीक आहे. फॉर 5 years नेक्स्ट मंथ. ठीक आहे. नेक्स्ट, द ट्रेन विल लिव्ह ॲट 6 PM. सिम्पल फ्युचर टेन्स. इथं पण बघा ॲट 3 PM, ॲट 6 PM म्हणजे आपण ज्यावेळेस वेळ सांगतो त्यावेळेस आपण ॲट प्रिपोजिशन यूज करतो, हे लक्षात ठेवा. दे विल बी अराइविंग शॉर्टली, हा कोणता टेन्स आहे? फ्युचर कंटिन्यूस टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आय विल लेट यू नो ॲज सून ॲज आय विल रिसीव एनी इन्फॉर्मेशन इन दिस रिगार्ड फ्रॉम द कन्सर्ट अथॉरिटीज. तर यामध्ये आपल्याला एरर शोधायचा आहे. आय विल लेट यू नो यामध्ये काही एरर नाही आहे, करेक्ट आहे. ॲज सून ॲज आय विल रिसीव, इथं बघा आय विल येणार नाही, विल येणार नाही यामध्ये. जशी आय विल लेट यू नो, तर मी तुम्हाला सांगेल ॲज सून ॲज आय रिसीव, जशी मला माहिती समजेल आणि इन्फॉर्मेशन इन दिस रिगार्ड याविषयी, तेव्हा मी तुम्हाला माहिती सांगेल. तर यामध्ये विल येणार नाही, तर फक्त रिसीव येईल. ॲज सून ॲज आय रिसीव, तर फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन असेल, तर यामध्ये विल येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक. तर फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला बघायचं डॅश गर्ल स्टँडिंग नियर द कॉफी शॉप इज माय सिस्टर. काल पण आपण असा एक क्वेश्चन बघितला होता, त्यामध्ये आपण दचा वापर केला होता बघा. द गर्ल स्टँडिंग नियर द कॉफी शॉप, पर्टिक्युलर आपण मुलीविषयी बोलतोय. द गर्ल, बाकी कोणत्या मुलीविषयी बोलत नाही. ती मुलगी की कॉफी शॉपपाशी उभा आहे ती माझी सिस्टर आहे, असं या सेंटेन्सचा मिनिंग आहे. तर पर्टिक्युलर त्या मुलीविषयी बोलतो, त्यामुळं आपण द यूज केलेला आहे इथं. ठीक आहे. अ यूज त्यामुळं आपण केलं नाही. काल मी एक्सप्लेन केलं द केव्हा यूज होतं, अँड केव्हा यूज होतं, राईट. नेक्स्ट क्वेश्चन, यामध्ये पण आपल्याला आर्टिकल यूज करायचं आहे. द पेंट वॉज अप्लाइड इन डॅश युनिफॉर्म मॅनर टू गेट डॅश स्मूथ फिनिश ऑन द ऑल, राईट. तर यामध्ये एक आपल्याला आर्टिकल पुट करायचं, यामध्ये एक आर्टिकल पुट करायचं. ठीक आहे. युनिफॉर्म हा ओवेल साऊंड आहे, बरोबर. ओवेल आहे, ओवेल साऊंड नाही. ओवेल साऊंड काय आहे? असा, याला युनिफॉर्म असं आपण म्हणतो. ठीक आहे. काही एक्सेप्शन आहे, त्यामध्ये युनिफॉर्म आहे फर्स्ट, युनियन आहे, युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर युरोपियन वर्ड आहे. तर हे जे वर्ड आहे यासमोर अ यूज होतं, यासमोर काय?
ॲन यूज होत नाही. ठीक आहे, तर इथं काय येईल अ युनिफॉर्म. तर हा ऑप्शन कटला. ठीक आहे, अ युनिफॉर्म मॅनर टू गेट अ स्मूथ फिनिश ऑन द वॉल. अ स्मूथ फिनिश येईल, ॲन स्मूथ येणार नाही. ठीक आहे, तर ऑप्शन ए हा आपला करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, नेक्स्ट यामध्ये पण फिल इन द ब्लँक आपल्याला पुट करायचं आहे. इन दिस बुक द ऑथर अनपॅक्स द पोर्ट्रेट्स ऑफ रेअर अँड डॅश बर्ड्स अँड ऑल्सो हॅज कॅप्चर्ड द स्पिरिट ऑफ द बर्ड वॉचर्स ॲज वेल. ठीक आहे, तर बर्ड्सविषयी यावरती बोललेलं आहे. ठीक आहे, इथं पण बर्ड्स आहे. रेअर अँड आणि पुढं काय ब्लँक आहे. रेअर म्हणजे काय, खूप कमी, खूप कमी म्हणजे निगेटिव्ह टोन आहे याच्यामध्ये, तर निगेटिव्ह वर्ड येईल. ठीक आहे, इन दिस बुक द ऑथर अनपॅक्स द पोर्ट्रेट्स ऑफ रेअर अँड एक्सटिंक्ट टेल. एक्सटिंक्ट म्हणजे काय की जे विलुप्त म्हणतो आपण त्याला, विलुप्त प्रजाती, विलुप्त जे बर्ड्स आहे, पक्षी आहेत, त्याच्याविषयी तर बोललेलं आहे, त्यामुळे एक्सटिंक्ट येईल. वल्नरेबल म्हणजे काय, वल्नरेबल म्हणजे वीक, वीक किंवा जे इझी टू हर्ट म्हणतो आपण, इझी टू हर्ट, एकतर फिजिकली किंवा इमोशनली, म्हणजे जे लवकर इझिली हर्ट होतं त्यांना वल्नरेबल म्हणतो आपण. कन्व्हेन्शनल म्हटलं म्हणजे जनरल, कन्व्हेन्शनल मेथड म्हणतो आपण. ठीक आहे, किंवा नॉर्मल, हे त्याचे काय सिनोनिम्स आहे. आणि सेडेंटरी, सेडेंटरी म्हणजे काय की नॉट ॲक्टिव्ह, जो की ॲक्टिव्ह नाही आहे. ठीक आहे, त्याला आपण सेडेंटरी म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, यामध्ये आपण PQRS बघून जंबल. ठीक आहे, प्रॉपर सेंटेन्समध्ये. तर फर्स्ट आपण काय करू, यामध्ये रीडिंग करून घेऊ. त्यानंतर लक्षात ठेवायचं की यामध्ये पेअर जर बनवता येत असेल तर पेअर बनवायची, आणि त्यानंतर पेअर बनवल्यानंतर ऑप्शन काय करायचे, इलिमिनेट करत जायचे, तर तुम्ही करेक्ट ऑप्शनपर्यंत पोहोचाल. ठीक आहे, द मॅक्झिमम नंबर ऑफ डेज हू बायसिकल टू वर्क आर गिवन टू दोज एम्प्लॉईज इन अ मंथ, कॅश, अवॉर्ड्स अँड इन्सेंटिव्स. यामध्ये इन्सेंटिव्ह आणि अवॉर्ड्सविषयी बोललेलं आहे, एम्प्लॉईजविषयी बोललेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये हू बायसिकल टू वर्क यापासून स्टार्ट होईल का, नाही, तर फर्स्ट ऑप्शन यामध्ये येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर काय एलिमिनेशन करू शकतो आपण यामध्ये बघा, द मॅक्झिमम नंबर ऑफ डेज, दिवस, आणि इथं काय दिलेलं आहे बघा, मंथ, दिवस हे मंथमध्ये येतात बरोबर. द मॅक्झिमम नंबर ऑफ डेज इन अ मंथ म्हणजे ए आणि डी, ए आणि डी इथं काय आहे, एक पेअर बनलेली आहे, तर ए नंतर डी येईल 100%. तर यामध्ये ए नंतर डी आहे का, नाही आहे, यामध्ये आहे, यामध्ये आहे का, नाही, तर ऑप्शन 3 हा करेक्ट असेल, 100% हा करेक्ट ऑप्शन असेल. कॅश, अवॉर्ड्स आणि इन्सेंटिव्स आर गिवन टू दोज एम्प्लॉईज, कोणते एम्प्लॉईज, हू बायसिकल टू वर्क इन अ मंथ. तर या अशा प्रकारे आपण ऑप्शन इलिमिनेशन करू शकतो पेअर बनवून, जर आपल्याला पॅराजंबल समजत नसेल तर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, हा पण एक पॅराजंबल आहे, लेंदी पॅराजंबल येत आहे आजकाल. तर आपण यामध्ये बघा, फर्स्ट आपण रीडिंग करून घेऊ. इन द पास्ट इयर अलोन मेंबर बँक्स have given 113 million vulnerable customers access to financial services and advised over 15,000 companies on their climate strategies. UNEP FY was born out of group of 6 banks that met on the sidelines of 1992 Rio Earth Summit, considered by many as one of the most important environmental gatherings of the last 3 decades. The burgeoning green economy is creating a host of new investment and lending opportunities. Nearly 30 years later, more than 450 financial institutions are members of what is UN's largest partnership with the finance industry. ठीक आहे, इथं बघा एक गोष्ट ऑब्झर्व करा, इथं 30 years दिलेलं आहे आणि इथं काय दिलेलं आहे, 3 decades. डिकेट म्हणजे काय, डिकेट म्हणजे 10 वर्षाचा पिरियड, त्याला आपण डिकेट म्हणतो, राईट. तर UNEP विषयी तर बोललेलं आहे. ठीक आहे, तर आपलं जे PQRSचं ओपनिंग बी करेल. ठीक आहे, तर यामध्ये एकच ऑप्शन आहे की बी. कारण बी का करेल, कारण इथं 3 डिकेट्सविषयी बोललेलं आहे, त्यानंतर नियरली 30 years लेटर, 30 वर्षानंतर सांगितलेलं आहे आपल्याला. तर
बी नंतर डी येईल आणि बी नंतर डी इथंच आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण बाकी रीड करू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जर तुम्हाला जर मीनिंग समजला नाही तर तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन करून किंवा पेअर बनवून पॅराजंबल सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर शोधायचा आहे. डज शी रिप्रेझेंट द स्टेट इन फुटबॉल वेन शी वॉज इन कॉलेज. वेन शी वॉज इन कॉलेज, जेव्हा ती कॉलेजमध्ये होते. मग इथं डज का आलं? डज केव्हा येतं? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डज आणि डू, राईट. डज आलं, शी आलं म्हणून, आणि आय आलास तर डू येतं इथं, राईट. डज आणि डू केव्हा येतं हे तुम्हाला माहीत असेल. आय, वी, यू अँड दे किंवा प्लुरल नाऊन जेव्हा येईल तेव्हा डू येईल, आणि ही, शी, इट आणि थर्ड पर्सन सिंग्युलर कोणी असेल. समजा एखाद्याचं नाव घेतलं रोहन, तर यांच्यासमोर डज येईल, ठीक आहे. तर इथं शी आहे म्हणून इथं काय आलं? डज आलं. पण इथं डज नाही पाहिजे. मी तुम्हाला हे सांगितलं की डू आणि डज केव्हा यूज करतं, पण इथं डज चुकीचा, इथं काय यायला पाहिजे? डीड यायला पाहिजे, ठीक आहे. तर कोणतं ऑप्शन असेल आपलं? 4. इथं काय यायला पाहिजे? डीड शी. डीड शी रिप्रेझेंट द स्टेट इन फुटबॉल वेन शी वॉज इन कॉलेज. इथं करेक्ट आहे. नेक्स्ट यामध्ये आपल्याला बघायचं आहे की प्रेझेंट टेन्स, करेक्ट यूज ऑफ द प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचा करेक्ट यूज कोणत्या सेंटेन्समध्ये झालेला आहे तो बघायचा आहे. ऑप्शन्स बघा कसे दिलेले आहे, ट्रिकी दिलेले आहे. ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट, ओनली स्टेटमेंट 1 and 3 आर करेक्ट, ओनली स्टेटमेंट 2nd करेक्ट, ओनली स्टेटमेंट 2nd and 4th आर करेक्ट. आपण रीडिंग करून घेऊ. द अर्थ मूव्ज अराउंड द सन. ही एक फॅक्ट आहे, फॅक्च्युअल आहे ना हे, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर फॅक्च्युअल डेटा नेहमी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सांगतो. तर हे करेक्ट आहे, ठीक आहे. मूव्ज येईल इथं, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. द अर्थ मूव्ह येणार नाही, मूव्ज येईल. त्यानंतर वी वेअर प्लेईंग व्हिडिओ गेम्स ऑल इव्हनिंग. हा तर पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला, हा येणार नाही. ही ऑलवेज कॅरीड, सेकंड फॉर्म झाला. सिम्पल पास्ट टेन्स झाला, हा येणार नाही. रवी कुडंट टेक, हा पण कुडंट, कॅन नाही, इथं कुडंट आहे. कुडंट टेक द कॉल ॲज ही वॉज इन द, इथं वॉज पण आहे, तर हा पण पास झाला. तर ओनली सेंटेन्स 1 इज करेक्ट. नेक्स्ट, ही वॉज अवेक थ्रू आउट द नाईट अँड विल कम्प्लीट द प्रोजेक्ट बाय एस्टरडे मिडनाईट. ही वॉज अवेक, ठीक आहे. ही वॉज अवेक म्हणजे तो जागलेला होता. थ्रू आउट द नाईट, पूर्ण रात्र. अँड विल कम्प्लीट द प्रोजेक्ट बाय एस्टरडे मिडनाईट. तर यामध्ये बघा अँड विल कम्प्लीट, इथं काय दिलेलं? ही वॉज अवेक थ्रू आउट द नाईट, पूर्ण रात्री तो जागी होता. बट विल कसं येईल यामध्ये? हा तर फ्युचर टेन्स दाखवतो आहे. इथं विल येणार नाही, इथं अँड कम्प्लिटेड येईन, ईडी लागलेला, ठीक आहे. कम्प्लिटेड द प्रोजेक्ट बाय एस्टरडे नाईट, ठीक आहे. तर यामध्ये ऑप्शन्स हा करेक्ट राहील. इथं कम्प्लीट विल येणार नाही, इथं कम्प्लिटेड येईल. नेक्स्ट, 1 सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, यामध्ये पॅराजंबल आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट आपण रीडिंग करून घेऊ. द मिक्स्ड थ्रेड ऑफ गुड अँड इव्हिल इम्बेडेड इन हिज नेचर अँड ड्रॉन आउट बाय सर्कमस्टान्सेस थ्रू विच he has to pass. Experience shows that in times of prosperity, ease and luxury, man's base nature gets to upper hand, whereas in adverse circumstances, the best in him comes to the surface. Nations which gave themselves up to a life of pleasure and indolence rapidly declined, whereas those which had to face ordeal emerged harder and powerful than before. Man's character and conduct are often largely governed by his environment and circumstances. तर हा जो पॅसेज आहे हा फिलॉसॉफिकल पॅसेज आहे, ठीक आहे. याची टोन तुम्हाला समजली असेल. तर माणसाच्या कॅरेक्टरविषयी इथं बोललं झालेलं आहे. इथं माणसाच्या कॅरेक्टर, इथं बघा गुड अँड इव्हिल इन हिज नेचर आर ड्रॉन. इथं दिलेलं आहे सर्कमस्टन्सेसमध्ये तो कसं बिहेव करतो.
तर यामध्ये मॅन्स कॅरेक्टर अँड कंडक्टर ऑफन लार्जली गवर्न बाय हिज इन्व्हायरमेंट अँड सर्कमस्टॅन्सेस. हे काय जनरल सेंटेन्स आहे. डी जो आहे तर सुरुवात याने होईल. ठीक आहे. तर कारण ऑल प्रत्येक जे सेंटेन्स आहे माणसाच्या कॅरेक्टरविषयी बोलत आहे. तर डी हा ओपनिंग करल. ठीक आहे. त्यानंतर ए येईल. द मिक्स्ड थ्रेड ऑफ गुड अँड इव्हिल एम्बेडेड इन हिज नेचर आर ड्रॉन आउट बाय सर्कमस्टॅन्सेस थ्रू विच ही हॅज टू पास. तर सर्कमस्टॅन्सेस म्हणजे काय, जशी परिस्थिती. ठीक आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स शोज दॅट इन टाइम्स ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणजे चांगल्या वेळेमध्ये इज अँड लक्झरी हे काय सिनोनिम्स आहे. मॅन्स बेस नेचर गेट्स अप्पर हँड म्हणजे काय एक ॲडव्हान्टेज असतं. जेव्हा आपली चांगली वेळ असते तेव्हा एक आपल्याला काय एक ॲडव्हान्टेज असतं. वेअर ॲज इन ॲडवर्स सर्कमस्टॅन्सेस म्हणजे जेव्हा वाईट परिस्थिती असते त्यावेळेस आपलं द बेस्ट इन हिम कम्स टू द सरफेस म्हणजे जे ओरिजिनल येतं ते बाहेर येतं ज्या वाईट परिस्थितीमध्ये, असं यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि लास्ट येईल काय सी. अशा प्रकारे लेंदी पॅरेजंबल सॉल्व करायचे आहे. नेक्स्ट, द पार्ट ऑफ द कंट्री रिसिव्स हेवी रेनफॉल ड्युरिंग मॉन्सून अँड हेन्स द स्कूल डिक्लेअर्स अ हॉलिडे ऑन दोज डेज. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला काय ग्रामॅटिकल एरर शोधायचा आहे. ठीक आहे. दिस पार्ट ऑफ द कंट्री यामध्ये नाही आहे. रिसिव्स हेवी रेनफॉल ड्युरिंग मॉन्सून. ठीक आहे. हेवी रेनफॉल म्हणजे काय खूप जास्त पाऊस पडणे. अँड हेन्स द स्कूल डिक्लेअर्स इथं बघा हॉलिडे ऑन दोज डेज. तर इथं डिक्लेअर्स येणार नाही, द स्कूल्स येणार, इथं डिक्लेअर्स येणार नाही. ठीक आहे. तर इथं एस लागलेलं आहे. तर यामध्ये ऑप्शन नंबर असेल कोणता, डिक्लेअर्स 4. ठीक आहे. तर यामध्ये डिक्लेअर येईल. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन, यामध्ये पंच्युएशन आपल्याला सेट करायचं आहे. कोणतं करेक्ट आहे. टेरी हॅज लॉट्स ऑफ स्टफ इन हर क्लोजेट बॅग्स कॉमा टॉईज कॉमा अँड इवन अ फ्ल्यूट. तर बघा यामध्ये इथं कॉलन दिलेला आहे. हे दोन जे डॉट आहे त्याला आपण कॉलन म्हणतो. ठीक आहे. आणि जे दोन डॉट दिलेलं आहे त्याला आपण कॉलन म्हणतो. तर हे करेक्ट दिलेलं आहे यामध्ये. बॅग्स नंतर कॉमा, टॉईज नंतर कॉमा, हा पंच्युएशन करेक्ट आहे. सेकंड ह्याच्यामध्ये बघा बॅग नंतर कॉलन दिलेला तर हा रॉंग असेल. टेरी हॅज लॉट्स ऑफ स्टफ इन हर क्लोजेट नंतर कॉलन पाहिजे तर हा पण रॉंग आहे. टेरी हॅज लॉट्स ऑफ स्टफ इन हर क्लोजेट इथं पण नाही आहे तर हा पण रॉंग असेल. करेक्ट ऑप्शन काय राहील फर्स्ट. नेक्स्ट, यामध्ये पण पंच्युएशन आपल्याला शोधायचं आहे. शी प्रॉमिस टू कॉल मी लेटर हाऊएव्हर आय हॅवंट हर्ड फ्रॉम हर एट. नेक्स्ट, द मीटिंग वॉज प्रोडक्टिव्ह एव्हरीवन शेअर्ड युजफुल इनसाईट. नेक्स्ट, द CEO announced the new policy mandatory training sessions, flexible hours and performance bounces. यामध्ये आपल्याला एरर शोधायचं आहे. नेक्स्ट, द स्टुडंट्स हू अराइव्ड लेट वर सिटेड ॲट द बॅक ऑफ रूम. तर यामध्ये शी प्रॉमिस टू कॉल मी लेटर हाऊएव्हर आय हॅवंट हर्ड फ्रॉम हर एट. द मीटिंग वॉज प्रोडक्टिव्ह. तर यामध्ये बघा इथं कॉमा येणार नाही तर हा आपला ऑप्शन असेल. द मीटिंग वॉज प्रोडक्टिव्ह एव्हरीवन शेअर्ड युजफुल थिंग्स असा हा सेंटेन्स पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, यामध्ये आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलं आहे. टू मेक समथिंग शॉर्टर ऑर क्विकर. ठीक आहे. तर फर्स्ट ऑप्शन बघा कॅटेलिक, दुसरा आहे एरुडाईट, तिसरा आहे ट्रंकेट, चौथा आहे ट्रिम्पंट. तर कॅटेलिक आपण तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघितलं असेल बघा. कॅटेलिस्ट असतात म्हणजे उत्प्रेरक असतात. ठीक आहे. उत्प्रेरक. तर कॅटेलिकचा अर्थ तो आहे. इरुडाईट म्हणजे काय की एखादा गोष्टीविषयी चांगला डेप्थ नॉलेज असेल. ठीक आहे. ज्याला ग्रेट नॉलेज म्हणू शकतो आपण. एखाद्या गोष्टीविषयी ग्रेट नॉलेज असेल, डेप्थ नॉलेज असेल त्याला इरुडाईट म्हणतो. ट्रंकेट आपला करेक्ट ऑप्शन असेल. टू मेक समथिंग शॉर्टर ऑर क्विकर, एखादी गोष्ट शॉर्ट आणि क्विक करणं म्हणजे ट्रंकेट. आणि ट्रिम्पंट म्हणजे काय विजयी. ठीक आहे. तर आपला ऑप्शन असेल 3 नंबरचं करेक्ट. नेक्स्ट,
यामध्ये पंक्च्युएशन एरर दिलेलं आहे, तर आपल्याला करेक्ट शोधायचं आहे. नो वन केम टू द इव्हेंट देअरफॉर इट वॉज कॅन्सल. नो वन केम टू द इव्हेंट देअरफॉर इट वॉज कॅन्सल. इथं बघा कोलन दिलेलं आहे, इथं बघा एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे, इथं कॉमा दिलेला आहे, इथं काहीच नाही. तर यामध्ये हा एक्सक्लेमेशन तर येणार नाही. तुम्हाला माहिती आहे एक्सक्लेमेशन मार्क्स केव्हा यूज करतो आपण, ज्यावेळेस एखादा ब्राहो म्हणतो किंवा एखादी आश्चर्यचकित गोष्ट असेल तर त्यावेळेस आपण एक्सक्लेमेशन म्हणजे सडन फिलिंग जेव्हा येतात त्यावेळेस आपण एक्सक्लेमेशन मार्क्स यूज करतो. ठीक आहे. तर आणि कोलन आपण बघितलं अगोदर की ज्यावेळेस एखाद्या वस्तूंची लिस्ट सांगत असलो त्यावेळेस आपण यूज करतो, त्यामुळे हे पण येणार नाही. नो वन केम टू द इव्हेंट देअरफॉर कॉमा इट वॉज कॅन्सल्ड, हे यामध्ये काय आहे, करेक्ट आहे. ठीक आहे. नो वन केम टू द इव्हेंट देअरफॉर इट वॉज कॅन्सल्ड. तर 3 नंबरचं आपलं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट रिपीट झाला. ओके. नेक्स्ट आहे यामध्ये बघा प्रोव्हर्ब दिलेला आहे, द स्क्विकी व्हील गेट्स द ग्रीस. याचा मीनिंग असा आहे की पीपल हू स्टे क्वाईट गेट रिवॉर्डेड. रॉंग. मशीन्स वर्क बेटर व्हेन दे आर नॉयझी, असं काही मीनिंग निघत नाही. दोज हू कंप्लेन ऑर डिमांड अटेन्शन आर द ओन्स हू गेट हेल्प, याचा हा करेक्ट ऑप्शन असेल. जसं की जे लोक कंप्लेन करतात किंवा डिमांड करतात त्यांना लवकर अटेन्शन भेटतं, लवकर त्यांना हेल्प भेटते, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. द स्क्विकी व्हील म्हणजे जे आवाज करणारी व्हील असतात ना त्यांना ग्रीजची गरज असते. ठीक आहे. तर दोज हू कंप्लेन ऑर डिमांड अटेन्शन आर द वन्स हू गेट हेल्प. ठीक आहे. तर हे याचं काय असेल, करेक्ट असेल. व्हील्स नीड टू बी रिप्लेस्ड, हे रॉंग आहे. शब्दशः अर्थ घेत नसतो आपण त्याचा प्रोव्हर्बचा. त्यानंतर अँटोनिम आपल्याला विचारलेला आहे त्यामध्ये, टीना डिसाइडेड टू प्रोटेक्ट द इंजर्ड डॉग हू वॉज शॉट ॲट बाय रवी हू वॉन्टेड टू हर्ट इट. तर यामध्ये काय दिलेलं आहे, अँटोनिम ऑफ द हायलाइटेड वर्ड. तर हायलाइट यामध्ये दिलेलं नाही. ऑप्शन डिफेंड, हर्ट, शील्ड आणि गार्ड. डिफेंड करणे आणि शील्ड करणे आणि गार्ड करणे हे काय एकच मीनिंग आहे, सिनोनिम्स आहे. तर आपल्याला यामध्ये डिसाइडेड टू प्रोटेक्ट यामध्ये हायलाइट केलेलं असणार 100%. आणि त्याचा अँटोनिम विचारला, त्याचा अँटोनिम आहे हर्ट. ठीक आहे. तर सेकंड आपला आन्सर असेल. शील्ड, गार्ड आणि डिफेंड हे सेम आहे, सिनोनिम्स आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला विचारला, इडियम विचारला होता, शेड क्रोकोडाईल टीयर्स. आपण म्हणतो ना मगरमच्छ के आंसू म्हणजे खोटे. तर यामध्ये टू शो फॉल्स सॉरो, सॉरो म्हणजे दुःख, ते दुःखाश्रू जे आहे ते फॉल्स म्हणजे खोटे. ठीक आहे. अग्री याचं येणार नाही. टू शेड फिअरने येणार आहे. सस्पिशियस येणार नाही. ओके. नेक्स्ट यामध्ये आपल्याला सिनोनिम विचारला आहे ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेटचं सिनोनिम विचारलेलं आहे. तर आपण फर्स्ट ऑप्शन बघू, ऑब्सोलीट. ऑब्सोलीट म्हणजे काय, हा वर्ड खूपदा विचारलेला आहे. म्हणजे नो लॉंगर इन यूज किंवा नो लॉंगर यूजफुल आपण म्हणतो. ठीक आहे. जे की आता यूज केले जात नाही. अगोदर यूज केले जात होतं पण आता यूज केलं जात नाही, एक्सटिंक्ट ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे तुम्हाला माहीत आहे स्टबन. स्टबन याचा करेक्ट आन्सर असेल ऑब्स्टिनेटचा सिनोनिम. स्टबन आणि ऑब्स्टिनेट सेम आहे. ठीक आहे. म्हणजे आपण ज्याला हट्टी म्हणतो, हट्टी. ठीक आहे. ज्याला हट्टीपणा जो म्हणतो आपण, स्टबन एकदम फिक्स्ड आहे. ठीक आहे. तर त्याला स्टबन किंवा ऑब्स्टिनेट म्हणतात. आणि डिसोलेट हा जो निगेटिव्ह वर्ड आहे, निगेटिव्ह सेन्स बनतो याचा अर्थ असतो सॅड. डिसोलेट हा सिनोनिम्स आहे. अजून याचे सिनोनिम्स असू शकता मिझरेबल हा याचा सिनोनिम आहे डिसोलेटचा. हा वर्ड खूपदा विचारला गेला एक्झाममध्ये. त्यानंतर अनहॅप्पी हा याचा सिनोनिम आहे. ग्लूमी हा वर्ड पण खूपदा विचारलेला आहे SSC एक्झाम्समध्ये. ग्लूमी, अनहॅप्पी, मिझरेबल, सॅड हे डिसोलेटचे सिनोनिम्स आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल स्टबन आणि ऑब्स्टिनेट म्हणजे काय, हट्टी. ओके. नेक्स्ट
इनकरेक्टली स्पेल्ड विचारलं आपल्याला, जी रॉंग स्पेलिंग विचारलेली आहे. तर सबस्टॅन्शियली नसतं, सबस्टॅन्शियल असतं. ठीक आहे, सबस्टॅन्शियल. सायमल्टेनियसली हा करेक्ट आहे. रेजिमेंटली हा करेक्ट आहे. एक्सेप्शनली हा पण करेक्ट आहे. सबस्टॅन्शियल म्हणजे काय की कन्सिडरेबल जो आहे, रिअल म्हणतो आपण त्याला, रिअल किंवा सॉलिड, हे त्याचे काय सिनोनिम्स आहे. नेक्स्ट काय आहे यामध्ये इडियम दिलेला आहे, द ॲपल डझंट फॉल फार फ्रॉम द ट्री. तर चिल्ड्रन आर ऑफन लाईक देअर पॅरेंट्स हा याचा करेक्ट आहे. नेचर कॅनॉट बी चेंज्ड, रॉंग. फॅमिली शूड स्टे क्लोज टुगेदर याचा अर्थ बनत नाही. ॲपल ग्रो बेटर नियर देअर ट्रीज, रॉंग. असा काही याचा मिनिंग बनत नाही. तर ॲपल डझंट फॉल फार फ्रॉम द ट्री म्हणजे जे ॲपल आहे ते झाडापासून दूर पडत नाही, ते झाडाच्या अवतीभोवती पडतात. म्हणजेच चिल्ड्रन आर ऑफन लाईक देअर पॅरेंट्स, जे मुलं आहे ते त्यांच्या ज्यांचे गुणधर्म आहेत ते त्यांच्या पॅरेंट्ससारखे असतात, बरोबर. अनुवंशिकता जे म्हणतो आपण त्याला. अजून याला दोन मला आठवतात सेम इडियम आहे, लाईक फादर, लाईक सन. हा एक याचा सिनोनिमचा इडियम आहे. हा पण विचारला जातो एक्झाममध्ये खूपदा, आणि मोस्ट कॉमन आहे जो SSCमध्ये विचारला जातो खूपदा, चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक. याचा मिनिंग पण काय आहे, चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक. याचा मिनिंग आणि द ॲपल डझंट फॉल फ्रॉम द ट्री याचा मिनिंग सेम आहे, सिनोनिम्स आहे. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, यापैकी कुठला पण विचारू जाऊ शकतो. नेक्स्ट यामध्ये इनकरेक्टली स्पेल्ड विचारली आहे. तर इमानेंट, इम्पेकेबल, इनहेरंट आणि इंडस्ट्रियस. इमानेंट हा करेक्ट स्पेलिंग आहे, IMMANET. एक्झिस्ट याला काय म्हणतात, इमानेंट म्हणजे काय, जे एक्झिस्टिंग आहे म्हणजे जे अस्तित्वात आहे त्याला आपण इमॅनेंट म्हणतो, किंवा इनहेरंट आहे. ठीक आहे. तर इम्पेकेबल म्हणजे काय, जे परिपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये दोषच नाही आहे. ठीक आहे, दोषरहित म्हणतो आपण ना, दोषरहित. ठीक आहे, अचूक, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मिस्टेक नाही किंवा फॉल्ट नाही आहे, परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट. इम्पेकेबलचं सिनोनिम काय आहे, परफेक्ट आहे, किंवा फॉल्टलेस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर स्पेलिंग पण एकदा बघून घ्या, IMPECC येते इम्पेकेबलमध्ये. हा पण वर्ड खूपदा विचारलेला आहे. इनहेरंट, तर इनहेरंटमध्ये बघा IA येणार नाही इथं. इनहेरंटची स्पेलिंग आहे INHERENT, इनहेरंट. ठीक आहे, इनहेरंट म्हणजे काय, अनुवंशिकताने. नेक्स्ट यामध्ये फोर्थ ऑप्शन आहे इंडस्ट्रियस आहे, लक्षात ठेवा. इंडस्ट्रियल नाही आहे, इंडस्ट्रियल वेगळा शब्द आहे आणि इंडस्ट्रियस हा वेगळा आहे. हा खूपदा विचारलेला आहे. ठीक आहे, कारण मोस्ट ऑफ द पीपल कन्फ्यूज होता इंडस्ट्रियल आणि इंडस्ट्रियसमध्ये. तर इंडस्ट्रियस म्हणजे काय, हार्डवर्किंग, जो हार्डवर्किंग, मेहनती म्हणतो ना आपण, मेहनती. ठीक आहे, आणि याला अजून सिनोनिम आहे डिलिजंट, हार्डवर्किंग, डिलिजंट. आणि अजून एक वर्ड आहे ॲसिड्युअस. ठीक आहे, अजून एक वर्ड आहे ॲसिड्युअस, ASSIDUOUS. डिलिजंट, ॲसिड्युअस, हार्डवर्किंग हे याचे इंडस्ट्रियसचे काय आहे, सिनोनिम्स आहे. 100% येणाऱ्या एक्झाम्समध्ये हे विचारले जातील, त्यामुळं मी ऑप्शनसोबत एक्सप्लेन करतो आहे. कारण मी फक्त आन्सर सांगून निघून जाईल, पण बाकीचे ऑप्शन जे आहेत त्यांच्या TCSच्या क्वेश्चन बँक्समध्ये असतात सेम. तर नेक्स्ट टाईम इंडस्ट्रियस विचारू शकतो किंवा इम्पॅकेबल विचारू शकतं. तर हे वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर शेवटची स्लाईड होती, 25 क्वेश्चन आपण कंप्लीट केले. अशाच प्रकारे आपण पुढचे जे शिफ्ट होत्या त्या पण डिस्कस करणार आहोत. आणि ह्या शिफ्ट झाल्यानंतर बाकीचे जे TCSच्या एक्झाम कंडक्ट झाल्या होत्या, ज्या महानगरपालिकेच्या एक्झाम झाल्या होत्या, त्या आपण डिस्कस करणार आहोत. आशा करतो की तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं असेल. आणि येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशनसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर या लेक्चरची PDF
किंवा मागच्या लेक्चरची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर पवार्स प्राईम अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. आणि सोशल मीडिया हँडल अजून एक आहे इंस्टाग्रामचं, पवार्स प्राईम अकॅडमी या नावाने, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. आशा करतो की तुम्हाला ही सिरीज खूप आवडली असेल आणि यातून तुम्हाला खूप फायदा होईल. यामध्ये जे ऑप्शन्स मी एक्सप्लेन करतो आहे ते तुम्ही काळजीपूर्वक बघा, कारण जे होकॅब आहे, स्पेशली होकॅबमधले जे ऑप्शन्स एक्सप्लेन करतो मी, ती होकॅब 100% विचारले जाणार. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू.